तुझा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे खूप जणांना ना कसं थोडी भीती असते ना एकटं ट्रॅव्हल करायची. मी तर पहिल्यांदाच करते बाबा मिरचीचं, म्हणून तर शिकवते ना. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज माझं सकाळी सगळं काम वगैरे आवरलं, लंच झालं मस्त. आईने आज लंचमध्ये केली होती कांद्याच्या पातीची भाजी आणि त्याच्याबरोबर तुरीची डाळ, एकदम भारी झालेली भाजी. आणि त्याच्यानंतर परत थोडंसं मी आवरून घेतलं. ऍक्च्युली आज मला किचन वगैरे पण क्लीन करायचं होतं, तर किचन छान मी क्लीन केलेलं आहे आणि इतकं मस्त वाटतं ना जेव्हा असं स्वच्छ किचन असं ना, मला खूप छान वाटतं. तर म्हणलं आजचा जो व्हिडिओ आहे तो मी किचन मधनं सुरू करते. आणि आता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ना, आज आई करणार आहे मिरचीचं लोणचं. तर म्हणलं तुम्हाला सगळ्यांना पण रेसिपी बघायला आवडते आणि आईची जी स्पेशल रेसिपी आहे, आईची म्हणण्यापेक्षा आमच्या घरी आजीच करायची पहिले आणि आजीने आईला शिकवली आणि आता आई मला शिकवते. सो म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार, मी इंडियन स्टोअरमधनं या मस्त मिरच्या घेऊन आले होते. बॅकयार्डमध्ये पण छान मिरचीची झाडं लावलेली आहेत, पण अजूनही काही त्याला एक सुद्धा मिरची आलेली नाहीये. आय थिंक ढबू मिरचीची झाडं जी लावली आहेत ना, त्याला 2 मिरच्या येऊन गेल्यात, पण आपली नॉर्मल ही याला इथे थाय चिली म्हणतात, तर त्याला अजून सुद्धा काही मिरच्या वगैरे आलेल्या नाहीयेत. तर म्हणून मग दुकानातनंच मी विकत आणलेले आहेत आणि देठ काढून वगैरे वॉश करून व्यवस्थित ह्याच्यामध्ये ठेवल्यात पेपर घालून. पण जास्त दिवस अशा नाही ठेवू शकणार मिरच्या, सो लगेचच म्हणलं मिरचीचं लोणचं घालून टाकू. काय करायचं आपण, अख्ख्या ठेवायच्या ना? तू म्हणशील तसं अख्ख्या ठेवल्या तर त्याच्यामध्ये स्लिट करावी लागते आणि समजा जर का तुकडे केले तर मग स्लिट नाही करावी लागत. तू म्हणशील तसं घाल. मला वाटते अख्ख्याच ठेवूया, कारण की मग प्रत्येक वेळेस जेवणात एक मिरची घेतली की असं झालं. पण वाढायला ते अवघड होतं. तू म्हणशील तसं मी करते. नाही तसंच करूया ना, बरं म्हणजे असंच स्लिट मारून. ओके. बारक्या सुरी आहेत ना, 2 आहेत. हे धर. बस की मला पण घेते ना एक, दोघींनी केलं तर फास्ट होईल. थांब, तुला एक टिप सांगते. मिरचीचं लोणचं करताना थांब जरा. मिरचीचं लोणचं करताना नेहमी हाताला तेल लावायचं आणि थोडंसं पुसून घ्यायचं आणि मग करायचं, कारण की आपण जेव्हा स्लिट करतो तेव्हा त्याचा तिखटपणा सगळा आपल्या हाताला लागतो, मग नंतर हाताची बोटांची आग व्हायची शक्यता. असं लावायचं? हा, नॉर्मल असं. हा, मी तर पहिल्यांदाच करते बाबा मिरचीचं, म्हणून तर शिकवते ना. आजीकडनं तू शिकलीस? हो, आजीचं बघून बघूनच. आजी लोणचं एकदम खूप सुंदरच, म्हणजे सगळ्या प्रकारची लोणची ती खूप छान करते. आजी म्हणजे माझ्या सासूबाई, आईच्या सासूबाई. हा. तर चला आता ह्या मिरच्या अशाच काढून. अगं हे किती बारीक बारीक काम आहे हे. आता चला या मिरच्या आता सगळ्या आम्ही कट करून घेतो आणि एकदा का कट झाल्या की मग पुढची जी रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि आज ना ऍक्च्युली मुलांच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर आम्हाला तिकडे सुद्धा जायचं आहे. आणि वी आर सो हॅपी की नानी आहे आता इथे आणि नानीला पण घेऊन जाता येईल. तर मुलांच्या शाळेमध्ये आता समर ब्रेक चालू होणार आहे ना, तर त्यासाठी कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात. जसे म्हणजे मुलं येतील ना घरी, त्यांच्यासोबतच सांगते, त्यांना खूप आनंद होणार. स्नेहा, तुला माहितीये स्नेहाच्या स्नेहा मी स्नेहा आहे आणि ती सियाना आहे. सियानाच्या सेकंड ग्रेडच्या पहिल्या दिवशी मी होते, मी तिला सोडायला गेले होते. त्या दिवशीच फक्त स्कूलमध्ये आतमध्ये सोडतात आणि मी गेले होते तिला सोडायला. आणि मी आणि बाबा आम्ही दोघंही गेलो होतो. आणि आता लास्ट डे आहे सेकंड ग्रेडचा आणि मी आहे. हो, भारी. पण म्हणजे अजून आहे शाळा, म्हणजे अजून सुट्ट्या नाही चालू झालेल्या, पण ती असेलच जेव्हा सुट्ट्या चालू होतील तेव्हा, हो ना. मग आता ह्या भांड्यामध्ये सगळ्या ऍड करून घेते. भांड कोरडं आहे का बघून. हो, कोरडं आहे. सगळ्या मिरच्या त्याच्यात घालून घे. आता हा मिरचीच्या लोणच्याचा मसाला आहे. याच्यामध्ये मोहरीची डाळ, नंतर हिंग आणि मेथ्या असं घातलेलं आहे.
पण स्नेहाला बडीशोपचा स्वाद आवडतो म्हणून याच्यात 1 चमचा बडीशोप घालणार आहे. हा. आणि हे जरा मोठं मोठं आहे म्हणजे तर हे मिळून यायसाठी मी थोडंसं मिक्सर मधनं फिरवून घेणार आहे. थोडा ह्याच्यातला थोडा पार्ट मिक्सरला फिरव आणि अर्धा थोडं पार्ट असं थोडंसं घाल, हा. कारण की ते छान लागतं मध्ये मध्ये आलेलं सुद्धा. ठीक आहे, तसं करूया. अर्धा भाग मी बडीशोप बरोबर मिक्सर मधनं थोडंसं बारीक करून घेणार आहे. जास्त पीठ नाही ना? नाही थोडस. हा. माझी गुजराती फ्रेंड आहे, तुम्हाला माहितीये, तिची आई आली होती ग माझ्या गुजराती फ्रेंडची. तिने मला मिरचीचं लोणचं दिलेलं, ते तिच्याकडनं मी रेसिपी आणलेली. पण ते असं नाही बनवत, ते वेगळ्या पद्धतीने बनवतात. त्याच्या ह्याच्यामध्ये ते मेथी घालतात, जिरे घालतात, बडीशोप अख्खी घालतात, सगळं अख्खं. आणि हे फक्त मिक्सर मोहरी फक्त मिक्सरला. ओके, असं. पण ठीक आहे, ती गुजराती पद्धत वेगळी आहे, ती परत कधीतरी करूया. आज जी करतोय आम्ही ती आईची आणि आजीची जी पद्धत आहे त्यानुसार करतो. सो चला हे मिक्सरला काढून घेऊ. ह्याच्यातला अर्धा भाग काढ आणि यातलं 1 चमचा बडीशोप त्याच्यामध्ये मिक्स कर. बघ, डन. जास्त पण करायचं नाही. तर बघ, तर असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. काय करू, घालू का ह्याच्यात? आई मिठाचं काय मॅटर? मीठ कसं? आता काय आहे, मीठ हे साधं मीठ घालतात असं आजी नेहमी म्हणते की आयोडीन मिक्स असेल मीठ तर लोणचं थोडंसं काळं पडतं नंतर थोड्या दिवसांनी. तर जे काय आहे ते आपण मीठ घालूया. नाहीतर मग अख्खं मीठ घाला. नाही, साधं मीठ असतं, साधं खडे मीठ म्हणतात त्याला. ठीक आहे, हे तर हातात तुला तूच. नाही, मी चमच्याने घालते. घाल. मोठा मसाला ठेवलेला आहे तो, आणि अख्खी बडीशेप थोडीशी घातली आहे, ते पण मिक्स करते. आई जरा मीठ एक्स्ट्रा ऍड करते, पण हे आमचं मिक्स करून झालेलं आहे. लिंब चिरून झालेली आहेत. आता फक्त लिंबाचा रस पिळायचा ना? हो, याच्यावर लिंबाचा रस पिळ. मला कायम काय वाटतं माहितीये का, हे लोणचं वगैरे करणं फार अवघड नाहीये, म्हणजे रॉकेट सायन्स नाहीये, पण हाताला चव असणं फार महत्वाचं. जो करतो ना त्याच्या हाताला चव पाहिजे. आणि एक दुसरी गोष्ट सांगते, आता फ्रीज आहे पूर्वी त्यामुळे फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो. पण आपल्या आज्या, माझ्या सासूबाई यांनी जी लोणची घातली तेव्हा फ्रीज मध्ये न ठेवता सुद्धा त्यांची वर्षभर राहायची. ते आहे बघ. आता आपण लोणचं केलं की पहिले फ्रीज मध्येच ठेवतो. लिंबू जास्त असेल तरच ते रसदार होतं. पण ह्याला पाणी सुटतं का? असं सुटणार ना आता. आणि हे आत्ताच बरणीत भरून ठेवायचं असतं? नाही, मग कधी भरायचं? आता हे असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा सगळं हलवून त्याची चव घ्यायची, कारण मीठ आणि बाकीचा हा सगळा मसाला त्याच्यामध्ये एकजीव होतो. मग वाटत असेल, तोंडाला पाणी सुटते. जर वाटत असेल तर थोडंसं मीठ आपण ऍड करू शकतो. आणि मग त्याच्यावर आता काय फोडणी घालायची. आता हे नुसतं झाकून ठेवायचं. लोणच्याचं ते मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे. आणि आता जरा इथं निवांत बसलो, कारण की त्याच्या आता पुढं फोडणी घालायची, ते डायरेक्ट उद्या ना फोडणी करून ठेवायची आणि गार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मिक्स करायची. आणि सिंपल आपली फोडणी ना. मोहरीची फोडणी करायची हिंग घालून, आणि ती फोडणी त्याच्यावर गार झाल्यावर घालायची. आणि आई, अगं म्हणजे अशा कमेंट्स, आता तू इथं आली आहेस ना, तर तेव्हापासून जे पण व्हिडिओ पोस्ट केले ना, तर खूप अशा कमेंट्स आल्या की आई एकटी ट्रॅव्हल करते आणि इकडे आली आई एकटी, किती छान. आणि मोस्टली ते आपण अधिकाचं वाण केलं ना, असं तू इकडे आलीस अधिकाचं वाण घेऊन एकटी असं, आणि बाबा येऊ शकले नाहीत. तर मग तुझा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे खूप जणांना ना कसं थोडी भीती असते ना एकटं ट्रॅव्हल करायची, तर तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? ऍक्च्युली खरं सांगू का, मला पण थोडीशी भीती हुरहुर वाटतच होती, कारण की एकटं यायचं, लँग्वेज वेगळी. पण एअरपोर्टवर सगळीकडे बोर्ड्स लिहिलेले असतात, आपल्याला वाचता येतं, आणि समजा जर का काही विचारायचं असेल तर बोलता येतं. त्यामुळं थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायला थोडीशी भीती वाटते, कारण की सवय नसते. पण जसं बोलायला लागेल तसं आपल्याला भीती वाटत नाही, म्हणजे बोलू शकतो आपण.
थोडा त्यांचा ऍक्सेंट समजायला थोडासा वेळ लागतो. हा पण आपण पुन्हा सांगा किंवा म्हटलं तर ते व्यवस्थित समजावून सांगतात. हा त्यामुळे असं काही बर्डन राहत नाही की आता मी बरोबरच जाईन की नाही, मी चुकीनच का, असं आणि अजिबात नाही वाटत. मला तर वाटतं एअरपोर्ट ट्रॅव्हल इज द सेफेस्ट ट्रॅव्हल. तुमचा तो बोर्डिंग पास असतो, तो स्कॅन केला आणि जर का तुम्ही करेक्ट म्हणजे गेटवरती असाल आणि करेक्ट प्लेन बोर्ड करत असाल तरच ते तुम्हाला तिथून आत सोडतात, हो. नाहीतर तुम्ही आतमध्ये सुद्धा जाऊ जाऊ शकत नाही. सो त्यामुळे असं चुकण्यासारखं असं काही काही नसतं. नसतं. फक्त एवढंच असतं की एवढा लांब प्रवास आहे, एकटं कसं प्रवास करायचा असं खूप पालकांना वाटतं. तर त्यामुळेच खूप जणांना असं ते हे वाटतं, अप्रूप वाटतं की एकटं ट्रॅव्हल केलं, छान केलं. पण आय वॉन्ट टू टेल एव्हरीवन की पेरेंट्सना तुम्ही म्हणजे थोडंसं पुश केलं ना तर पेरेंट्स 100% एकटे ट्रॅव्हल करू शकतात. आम्ही पण आईला कायम सांगत आलेलो आहोत की काय नाही, तू करशील, येईल तुला असं तसं, आणि ती करतेच, तुम्ही बघितलंच आता. आणि हे नक्की आहे की एकटा प्रवास करणं दुसऱ्या देशामध्ये हे अवघड नक्कीच नाहीये. फक्त कसं की थोडंसं धाकधूक वाटतेच, ते तर आपल्याला काही बसनी पण जायचं असलं तरी वाटतं हो, अरे बरोबर. व्यवस्थित पोहोचलो की ठीक आहे, बरोबर. नाही का, गाडीने हो, स्वतःच्या हो. जाणार असलो तरी पण आपल्याला वाटतं की प्रवास व्यवस्थित व्हावा, म्हणजे इट्स लाईक दॅट ओनली. तर आईचा एक्सपिरियन्स तरी खूप छानच आहे एकटं ट्रॅव्हल करण्याचा. आणि मी तर म्हणेन, जरी बोलायला आलं नाही, रीड करायला आलं नाही, मी असे असंख्य लोक एअरपोर्टला बघितलेले आहेत. मी आतापर्यंत खूप वेळा एअरपोर्टवरती ट्रॅव्हल केलेलं आहे, ज्यांना कणभर सुद्धा इंग्लिश कळत नसतं, बोलता येत नसतं, वाचता येत नसतं, तरी सुद्धा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. कारण की एअरपोर्टचा स्टाफच तसा बनलेला असतो, त्यांना इन्स्ट्रक्शन्सच असतात. त्यामुळे असं काय एवढं हे नाही, इझिली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. आणि एक मी तर सांगते की प्रत्येक जण हा इंग्लिश बोलतच असतो असं नाहीये. प्रत्येकाची मदर टंग मध्ये बोलणारे पण खूप जण असतात. येस, पण नॉट ओनली फक्त एअरपोर्ट वरती, इथं सुद्धा. हा, पण तरी सुद्धा काहीही अडत नाही. तुम्ही व्यवस्थित प्रवास करू शकता आणि तुम्हाला गाईड करणारा एअरपोर्ट वरती भरपूर स्टाफ असतो. हो. तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर ते तुम्हाला नक्कीच मदत करतात. हा, तर मी तर म्हणेन सगळ्याच पेरेंट्सना की ज्यांनी आतापर्यंत कधी धाडस केलेलं नाही एकटं ट्रॅव्हल करायचं, तर तुम्ही डेफिनेटली धाडस करा. कोणी सोबत असेल तर गोष्टच वेगळी आहे. इट्स लाईक ऑलवेज बेटर टू हॅव समवन विथ यू. पण जर का कोणी नसेल, कोणाचं जमत नसेल, काय असेल, एकटं ट्रॅव्हल करायची वेळ आली तर तुम्ही इझिली करू शकता. त्याच्यामध्ये एवढं टेन्शन सारखं काहीच नाही. हो ना? हो, अजिबात नाही. चल मग आता मुलं येतील आणि त्यांचं आवरून द्यायचंय, मग आपल्याला पण आवरायचंय बरं का. मग जायचंय पार्टीला. चेतन येता येता त्यांना ऑफिसमध्ये घेऊन येतो म्हणलेत. आता मी वाटच बघतेय, येतीलच ते इतक्यात. आता आम्ही आवरून रेडी झालेलो आहोत आणि पार्टीसाठी मुलं खूप जास्त एक्सायटेड आहेत. छान आवरलेलं आहे त्यांनी. आणि पार्टीची जी थीम आहे ना ती हवाईयन थीम आहे. तर सियाना, कसली पार्टी आहे सांग ना सगळ्यांना. सियानाचा आजचा ड्रेस पण एकदम मस्त आहे. It's a luau. हा, A तर Hawaiian luau. हा, तर हवाईयन जी पार्टी असते त्याला हवाईयन लुआव म्हणतात. तर तसं आहे आणि सगळी थीम पण तशीच असणार आहे. खाण्यापिण्यासाठी पण तसेच पदार्थ असतील. आणि हा जो इव्हेंट आहे ना तो तिकीट घेऊन आहे, म्हणजे सगळ्या स्कूलसाठी नाहीये, स्कूलचा इव्हेंट आहे, पण तुम्ही तिकीट विकत घ्यायचं आणि मग इव्हेंट अटेंड करायचा असं आहे. सो आम्ही आज चाललेलो आहोत आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. तर तुम्हाला पण मी क्विकली आमच्या सगळ्यांचा जो हवाईयन थीम आहे तर आम्ही तसेच ड्रेसेस घातलेले आहेत, फुलं, पानं आणि असं सगळं. तर तुम्हाला पण दाखवते की कसे रेडी झालेलो आहोत ते क्विकली एकदम. तर आम्ही गर्ल्स तिघीजणी अशा रेडी झालेलो आहोत. मस्त फुलाच्या ड्रेसेस घातलेले आहेत. आईने पण छान, आई रेडी झालेली आहे आणि सीयू तर काय मस्तच रेडी झालेली आहे. आणि मुलांचा पण आजचा ड्रेस कसा आहे तुम्हाला दाखवते. त्यांचं अजून आवरून झालेलं नाहीये, मुलींचं आवरून झालंय. मुली खाली येऊन पहिल्या मुली आवरून तयार आहेत. तेच की. आणि मुलं बघा आत्ता येत आहेत जिन्यावरनं. हा, हे बघा, दाखव तुझा ड्रेस. आणि इथं आहे बॉईज टीम. आणि आम्ही पण असे मस्त हवाईयन थीमचे शर्ट घातलेले आहेत. शौर्यच्या शर्टवर असे फ्लावर्स Flowers आहेत आणि माझ्या शर्टवर पायनॅपल्स आहेत. सो फुल ऑन हवाईयन थीम आहे आज. तर सगळ्यांचं तुम्ही बघितलंच ड्रेस वगैरे कसा आहे, काय आहे. घाई गडबड झालेली आहे कारण की इव्हेंट वेळेत पोहोचायचं आहे आम्हाला तिथे. आणि मुख्य म्हणजे तिथे पार्किंगला जागा मिळत नाही. सो थोडं लवकर जायचं आहे आणि मग पार्किंगला गाडी लावून मग व्यवस्थित चालत वगैरे जाता येईल. आणि मुख्य म्हणजे मला तिथे किती फिल्म करता येईल मला माहिती नाही, कारण की खूप सारे लोक असतात आणि मग सेफ्टी, प्रायव्हसी सगळ्या गोष्टी येतात आणि मग ते मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. सो मला जेवढं जमेल तेवढं मी फिल्म करेन आणि आता तुमच्याबरोबर इथे व्हिडिओमध्ये शेअर करेनच. We've been driving around, singing songs way too loud because we wanna
party lit best because we wanna. Yeah, we just wanna have fun. The trunk's full of wine. We're gonna stay up, have the time of our lives. The night is young, don't need anybody else. We came to party all night long, and we don't need no chaperone. We don't need nobody's attention, yeah, we just wanna dance on our own. We came to party all night long and sing along to every song. We don't need nobody's attention, don't need nobody else in our zone. जस्ट स्कूलचा जो इव्हेंट होता तो संपला आणि मुलांनी खूप मजा केली. खूप छान छान डान्स होते तिथे आणि बरंच काय काय होतं, खायला प्यायला होतं, सो खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. मुलं बसलेली आहेत कारमध्ये. How was the event, guys? Great. And we used the last 2 tickets on these light up bracelets. नाईस. आणि हे मी गळ्यात घातलंय कारण की हे हवाईयन ते तिथे देत होते. हे सियानाचं होतं तर ते तिने मला घालायला दिलं होतं. पण चला आता आम्ही घरी जातो आणि मग मी बोलते. जस्ट आम्ही घरी आलो आणि तिकडे भरपूर खाणं वगैरे झालेलं आहे. त्यामुळे आता स्वयंपाकाचं बघूया काय. एकदम सिम्पल काहीतरी बनवणार. पण आई तुला कसा वाटला आजचा कार्यक्रम? मस्त, खूप धमाल आली. छान होता ना? छान मस्त होता. होता एकदम. तर आम्ही पण पहिल्यांदाच गेलो या कार्यक्रमाला खरं सांगायचं तर. म्हणजे दरवर्षीच असतो स्कूलमध्ये, पण ह्या वर्षी आम्ही अगदी आवर्जून तिकीट काढून वगैरे आम्ही ठरवलं होतं, प्लॅन केला होता. आणि आई आली आहे म्हणून स्पेशली आईला पण सगळ्या गोष्टी बघता येतील आणि शाळेतले सगळे सियाना शौर्यचे फ्रेंड्स वगैरे दाखवता येतील असं म्हणजे म्हणून मग सगळं प्लॅन केलं होतं. खूप मजा आली. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा. आईनी सुद्धा तिच्या त्या प्रवासाबद्दल वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर लोणचं केलं आम्ही आणि स्कूलमधल्या पण थोड्याफार क्लिप्स मी शेअर केलेल्या आहेत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.